गतवेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं। महाविकास आघाडीनं मात्र 30 जागा जिंकून चांगलीच मुसंडी मारली। यामागे बरेचसे कारण होते, पण त्यातलं एक कारण होतं ते म्हणजे मराठा आरक्षण। राज्यातला मराठा समाज हा महायुतीवर नाराज होता। जरांगे पाटील पाडा म्हणाले आणि भल्या भल्या प्रस्थापितांना आपली सीट वाचवता आली नाही। त्यात आता राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये राज्यात राजकीय उलथापालथ होणार आहे, कारण यंदाची निवडणूक जोरदार रंगणार आहे। मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी अख्खा मराठा समाज एकत्र आणला। मोठमोठ्या सभा झाल्या, उपोषणे झाली, आंदोलने झाली, सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चाही झाल्या आणि शेवटी आली ती नेत्यांची आश्वासनच। मात्र आता चर्चा, शिष्टमंडळ, नेत्यांची आश्वासनं याला फुलस्टॉप लागणार आहे। मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर आजवर आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आणि इतकंच नव्हे तर सर्व 288 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं। आता मनोज जरांगे पाटील उमेदवारांची घोषणा कशी करणार आहेत, उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार आहे, नेमकी मनोज जरांगे यांची संपूर्ण स्ट्रॅटर्जी काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मित्रांनो, एक विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे आपल्याला लगेच येईल। अंतरावली सराटी येथून सुरू झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला। आंदोलने झाली, उपोषणे झाली, मोठमोठ्या सभाही झाल्या, पण तरीही सरसकट ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाचं समाधान काय झालं नाही। नेत्यांनी दिलेली आश्वासनं ही सातत्यात काय उतरलीच नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा लढवायचा निर्णय घेतला आहे। 288 ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे। उमेदवारांची निवड कशी करणार हे जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। अंतरावली सराटीमध्ये 7 ऑगस्ट पासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। विधानसभा निवडणूक लढवू इच्छुकांच्या स्वतःच्या परिचय पत्रासह मतदारसंघातील जातीनुसार मतदारांची माहिती सादर करावी लागणार आहे। अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोर कमिटी स्थापन केली जाणार आहे। दाखल झालेल्या सर्व अर्जाची छाननी कोर कमिटी करणार आहे। 13 ऑगस्ट पासून लोकांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि नंतर मनोज जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढवणाऱ्यांची मुलाखत घेणार आहेत आणि त्यानंतरच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे। या संदर्भातील प्रक्रिया 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान पूर्ण केली जाणार आहे। या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभानुसार उमेदवारांची यादी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा सर्वात जास्त फटका महायुतीला बसला होता। मराठवाड्यात 8 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला। जरांगे पाटलांचं होम ग्राउंड असलेलं जालना आणि बीड मध्ये प्रस्थापितांना पराभवाचा सामना करावा लागला। जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकारने 10% आरक्षण दिलं, मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या अशी जरांगेंच्या मागण्या आहेत। यासाठी आता ते 7 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्राची पायपीट करणार आहेत। थेट निवडणुकीत उतरण्यासाठी पाटलांनी आता शेड्डू ठोकलाय। यामुळे जरांगे फॅक्टरचा फटका येत्या विधानसभेत बसणार हे नक्की आहे। पण आता जरांगेंना टक्कर देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी काय प्लॅनिंग करणार आहे याचीच उत्सुकता आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।